हॅलो हाय नमस्कार, मी प्रगती तुमचं स्वागत करत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले मला ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा होता, पण मला हिंमतच नव्हती होत की मी व्हिडिओ बनवू की नाही बनवू की नाही बनवू. पण आज हिंमत करून मी हा व्हिडिओ बनवणार आहे, कारण इतके साऱ्या लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे, जेणेकरून माझ्या मनात पण एक क्युरियोसिटी व्हायला लागली की मी आता लोकांना सांगितलंच पाहिजे. तर सर्व मला एकच प्रश्न विचारतात, तुला जुळे मुले झाले, तू इतकी लट्ट आहे, तर तुझी IVF ट्रीटमेंट आहे का? तर मला सर्वांना सांगायचं आहे माझ्या प्रेग्नेन्सी जर्नीविषयी. 2022मध्ये माझं लग्न झालं आणि आम्ही 2-3 वर्ष असं ठरवलं होतं की बाळ आम्हाला नको. नंतर मग 6 महिने झाले की प्रत्येकाचं असते ना, आपल्याला बाळ पाहिजे. तसंच आमचं पण व्हायला लागलं की आम्हाला एक बाळ पाहिजे. त्यासाठी मग मी खूप सारे दवाखाने ट्राय केले. पहिले तर पिरियडसाठी दवाखाना ट्राय केला, कारण माझे पिरियड इरेग्युलर होते, जेणेकरून मला कन्सिव्ह राहायची शक्यताच नव्हती. कारण 6-6, 7-7 महिन्याची लग्न झाल्यानंतर गॅप पडत होती प्रेग्नेन्सीमध्ये. त्याच्यात होतं मला PCOS. तुम्हाला तर ज्यांना PCOS असेल त्यांना तर माहीतच आहे की प्रेग्नेन्सीमध्ये किती साऱ्या अडचणी येतात म्हणून. तर मग मी ट्राय करायला लागले. आम्ही 6 महिने नॅचरली कन्सिव्ह करायचा प्रयत्न केला, पण ते राहिलंच नाही. नंतर डॉक्टरांकडे गेलो. पहिले आमच्या इथेच एक काडे मॅडम आहे, त्यांच्याकडे गेलो होतं. त्या म्हणाल्या की तुझे खूप चान्सेस कमी आहे, तू सोनोग्राफी कर, असं कर तसं कर. मग मी म्हणाले ठीक आहे. आम्ही गेलो चांगल्या हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्या मूर्तिजापूरमध्ये आहे ते मोठं हॉस्पिटल, मी नाव नाही सांगू शकत तुम्हाला त्या हॉस्पिटलचं. तिथे गेलो. नंतर मग तिथं पण खूप सारे टेस्ट केल्या, माझ्या ब्लड टेस्ट केल्या, सगळ्या टेस्ट केल्या, सोनोग्राफी वगैरे केली, आणि तिथं पण रिझल्ट तोच आला की तुझ्या लठ्ठपणामुळे तुला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह राहू शकत नाही. तर मला ऐकून खूपच धक्का पोचला होता, कारण सगळ्यांची अपेक्षा असते लग्न झाल्यानंतर की आपण एक आई व्हावं म्हणून. आणि मला पण तसंच होतं की मी लवकर प्रेग्नेंट जर राहिले तर लवकर मला बाळ होईन आणि मी सगळ्या याच्यातून मोकळी होऊन जाईल. म्हणजे लोक बोलत होते, पण मला इतकं काही वाटत नव्हतं की लोक बोलत आहे, कारण माझ्या सासूचा आणि माझ्या नवऱ्याचा मला फुल सपोर्ट होता त्यामध्ये. त्यांनी कधी मला म्हटलं नाही की तुला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह राहत नाही, तू अशी आहे की तशी आहे. त्यांनी मला काहीच म्हटलं नाही, त्यामुळे मी मनावर काही घेत नव्हती. नंतर आलं 2024मध्ये, मग आईकडे गेली माहेरी, आणि तिथच्याच लोकांनी मला खूप टॉर्चर केलेलं आहे. माझ्या सासरकडल्या तर नाही, पण माझ्या माहेरचे जे शेजारी होते त्यांनी मला खूप टॉर्चर केलं आहे, कारण माझ्या मैत्रिणींना एका वर्षातच मुलं झाली होती. आणि मी आता तुम्हाला माहीतच आहे, खेडेगाव म्हटलं तर सगळ्यांचे विचार, मनस्थिती वेगळी असते. त्यांचं काय असते, एका वर्षात मूल झालं पाहिजे, बाई मोकळी होऊन जाते, सगळं सेटल होऊन जाते, जेणेकरून मग मूल झालं की ते काहीच करू शकत नाही. त्या कारणाने ते मला सगळं म्हणत होते की तुझ्या मैत्रिणींना झाले बघ, किती छान, त्यांची मुलं 1-1 वर्षाची होईल, आता तुला कधी होईल. ते माझ्या मनाला खूप जास्त लागलं आणि मी इतकी रडली ना, अक्षरशः माझी आई पण रडत होती माझ्यासोबत आणि मी पण खूप जास्त रडली. मला असं वाटत होतं की देवानी माझ्यासोबतच का बरं असं केलं. असं थोडंसं इमोशनल, तो दिवस आठवला तर मला खूप इमोशनल होतं. नंतर मग आई म्हणाली की चल आपण अकोल्याला जाऊ. पण त्याच दिवशी काय झालं, बस पूर्ण काय म्हणत असते त्याला, संप होता बसचा. आणि माझी बहीण बसच्या डेपोमध्येच काम करत होती, त्यामुळे तिला माहीत होतं की ताई म्हणे येऊ नको म्हणे, तू 4-5 दिवस बस बंद राहणार आहे म्हणे. मग आम्ही ते 4-5 दिवस डिले केला, आम्ही गेलोच नाही अकोल्याला. मग आईला म्हटलं जाऊ दे ना, इतक्या दूर कशाला, आमच्या गावून म्हणजे इथून मी जिथे राहते आता माझं सासर आहे तिथून अकोला नाही म्हणलं तरी 200-300 किलोमीटर असेलच. तर आई म्हटलं आपण जवळपास एखादं हॉस्पिटल चांगलं पाहू आणि तिथंच ट्रीटमेंट करू. तर माझी एक मामबहीण आहे अंकिताताई, तिने मला सांगितलं की तू एकदा यवतमाळला जा आणि बेलसरे सरांकडे ट्रीटमेंट घे. मला तर विश्वास नव्हता, असं वाटत होतं काय इतके खेड्यात काय होणार आहे, तसं तरी आपल्याला IVFच करायला लागणार आहे. सगळे म्हणतच होते की IVF कर. तर मी म्हटलं आईला जाऊ दे ना, आपण डायरेक्टच IVF करून टाकून. म्हटलं काय झंझट ठेवतं, पैसे वाया घालणं, 17 वेळा दवाखान्यात जाणं, त्याच्यापेक्षा एकदाचं निपटून गेलं म्हटलं सगळं ठीक होऊन जाईल म्हटलं. तर बाबा म्हणे ठीक आहे म्हणे, मी पण पैसे द्यायला, बाबा पण म्हणे मी पण पैसे द्यायला तयार आहे म्हणे, आणि आमच्या घरचे सुद्धा द्यायला तयार होते. तर मग आम्ही IVFसाठी म्हटलं. तर माझी मामबीन म्हणे नाही म्हणे, तू एकदा ट्राय करून पहा म्हणे, यवतमाळला जा म्हणे. तर मग मी यवतमाळला आले, सरांकडे दाखवलं. सरांना म्हटलं की माझी पिरियड खूपच इरेग्युलर आहे म्हटलं, 7-7 महिने माझी पाळीच येत नव्हती. त्यामध्ये मला खूप टेन्शन येत होतं, माझं वजन वाढलेलं होतं, जवळपास 90चं क्रॉस केलं होतं. तर सरांनी मला पहिले सांगितलं तू 10 किलो वजन कसंही कमी कर म्हणे. तर मी 10 किलो वजन कमी केलं आधी. त्यानंतर मला नॅचरली कन्सिव्ह झालं, कारण माझ्या गावच्या ज्या बाया म्हणतात ना, त्या प्रेग्नेन्सी तुला IVFची आहे का, मी त्याला सांगते की माझी प्रेग्नेन्सी IVFची बिलकुल नाही, मला नॅचरली कन्सिव्ह झालेलं आहे.
आणि थोड्याशा हार्मोन इम्बॅलन्समुळे मला ट्विन्स राहिलेले आहे. असं नाही की तुम्हाला म्हणजे PCODचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला मूलबाळ होणार नाही, होते, पण तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. सोबतच मी योगा पण कंटिन्यू ठेवला, कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं तू योगा करशील, जितका तू व्यायाम करशील तितकी तुझी प्रेग्नेन्सीची शक्यता जास्त आहे. म्हणून मी योगा पण करायला लागले, सोबतच मेडिसिन पण होते आणि घरचा सपोर्ट मेन असतो. माझ्या सासूचा आणि माझ्या नवऱ्याचा मला इतका जास्त सपोर्ट होता, कारण ज्या सिच्युएशनमधून मी गेली आहे मला माहिती आहे बऱ्याच काही बायका जातात आणि त्यांना मेन म्हणजे सपोर्ट नसतो घरच्यांचा, पण मला इतका सपोर्ट होता. त्यांच्या सपोर्टमध्ये मी हे सगळं करू शकली आहे आणि आता मी 2 मुलांची आई आहे आणि मला ट्विन्स आहे. मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की मला 2 जुळे मुले आहेत. स्टार्टिंगला होत होती थोडीशी चिडचिड, पण आता सगळं व्यवस्थित आहे. माझे घरचे मला सपोर्ट करतात आणि हाच होता माझा एक्सपिरियन्स जे मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. स्पेशली माझ्या गावच्या बायकांना मला सांगायचं होतं की माझी IVF नाही आहे, माझी नॅचरल कन्सिव्ह केलेली प्रेग्नेन्सी आहे. तुम्हाला जर वाटत असेल IVF आहे तर तुम्ही समजू शकता की ते IVF आहे, पण माझ्या मनाने माझी नॅचरल, मी सांगते माझी नॅचरल प्रेग्नेन्सी आहे. मी नॅचरल तरीकेनं कन्सिव्ह केलेलं आहे, कारण ते डॉक्टर इतके चांगले होते ना, देवासारखे आले होते माझ्या आयुष्यात आणि त्या डॉक्टरांना मी कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही. ज्यावेळेस माझा पूर्ण काय म्हणत असते कॉन्फिडन्स खचला होता, तेव्हा त्यांनी मला सपोर्ट केला की नाही प्रगती, तुला प्रेग्नेन्सी राहू शकते आणि तू कॅपेबल आहे त्याच्यासाठी. नंतर मग माझी 2024 पासून प्रेग्नेन्सी जर्नी चालू झाली आणि आता अशी गोंडच मला 2 मुलं आहे जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहता.